10व्या वर्षी शून्यातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभी केली, पुन्हा करतील, उमेदीने पुन्हा करू, त्याच्यात काय। आणि एवढं केलं तरी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणारच आहोत, कारण का शेवटी हा पक्ष आदरणीय पवार साहेबांचाच आहे, हे सगळ्या देशाला माहिती आहे, त्याच्यामुळे त्याच्यात काही नवीन नाही। पण ठीक आहे, ज्या पद्धतीने त्यांच्याकडून तो काढून अदृश्य शक्तीने ओरबाडून घेतलेला आहे, ठीक आहे, हरकत नाही। सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहेत का? कारण शिवसेनेची केस जवळपास वर्षभर झालं सुप्रीम कोर्टामध्ये आहे, त्यांचा निकाल अजून लागलेला नाही, म्हणून हा प्रश्न। नाही नाही, आमच्याकडून तर सुप्रीम कोर्टात आम्ही न्याय मागणारच। नावासाठी हे केलंय खरोखर की आता राज्यसभेच्या इलेक्शनसाठी 3 नावं आणि 3 चिन्ह आम्हाला द्या, असं सुप्रीम आपलं इलेक्शन कमिशननी सांगितलेलं आहे। अर्थातच ते करू आम्ही। कोणत्या कोणत्या नावांचा विचार चालू आहे काय त्या सगळ्या? उद्या कळेल ना, अभी थोडा पिक्चर तो बाकी है ना, कल तो देखो। उद्या काय बातमी चालवणार, सगळंच आता सांगितल्यावर। पवार साहेबांशी तुमचं काही बोलणं झालं का? त्यांनी काही म्हटलंय का? आम्ही दिल्लीत एकाच घरात राहतो। साहेबांची काय प्रतिक्रिया होती निकालानंतर? खरं तर नाही, आमच्याकडे जे राज्यसभेचे हेच तर आमचं आयुष्य एवढं इंटरेस्टिंग आहे। मी पार्लमेंटमधून माझं भाषण करून आज 3-4 बिलं मी पास केली, ती करून घरी आले। आणि राज्यसभेचे काही खासदार रिटायर होत आहेत, त्यांच्यासाठी आमच्याकडे गेट टुगेदर आत्ता चालू आहे। वंदनाताई आहेत, प्रकाश जावडेकरजी, त्यांचाही सेंड ऑफ आहे। अनेक खासदार आहेत महाराष्ट्रातले जे आज इथे उपस्थित आहेत। आमच्या घरामध्ये आज पाहुणे आलेले आहेत, त्याच्यामुळे पवार साहेब त्या सगळ्यांची बोलतात। ताई, तुमची कायदेशीर बाजू भक्कम होती म्हणून वेळ लागला का एवढा निकाल द्यायला? आता ह्याचं उत्तर तुम्हाला अदृश्य शक्तीलाच विचारलं। दादा गटाकडून ट्विट केलं गेलेलं आहे, आमच्या वकिलांनी जो युक्तिवाद केलेला आहे तो निवडणूक आयोगाने मान्य केला असं त्यांनी म्हटलेलं आहे। कदाचित म्हणजे युक्तिवाद, माझं वैयक्तिक मत आहे की ही सगळी जे आहे यश, हे अदृश्य शक्तीचं यश आहे। ताई, पण ही अदृश्य शक्ती नेमकी कोणाची? अजितदादांची आहे की मोदी शहांची? आता ते तुम्ही ठरवा ना, तुम्ही पत्रकार आहात ना, त्याच्यामुळे ही शक्ती कोणाची आहे हे फार काय या देशात अवघड नाही आता सांगणं। अदृश्य शक्ती वैयक्तिक राग आहे की राजकीय राग आहे? आता ते अदृश्य शक्तीला विचारायला लागेल। ताई, 7-8 वेळा सुनावण्या झाल्या होत्या, त्या सगळ्या सुनावण्याला तुम्ही सुप्रीम इलेक्शन कमिशन मध्ये उपस्थित असलेला मला बघायला मी स्वतः नाही, आदरणीय पवार साहेब होते, तुम्ही होता। युक्तिवादादरम्यान तुम्हाला काय वाटत होतं? हे असंच होईल असं वाटत होतं की? युक्तिवाद तुम्ही सगळ्यांनीच ऐकलेला आहे, पेपर सगळे पब्लिक डोमेन मध्ये आहेत। आणि अर्थातच सुरुवातीपासून आता तुम्ही आहात ना, तुमचं गावाकडचं कुठलं तरी घर असेल ना,